घाई कशासाठी? सी व्हाट इज टीएमसी? जब हम एक्ट में टीएमसी के बारे में बात करते हैं तो टीएमसी डजंट ओनली कंसिस्ट ऑफ टीएमसी डोंट कंसिस्ट ऑफ जस्ट द एडमिनिस्ट्रेशन, इट कंसिस्ट ऑफ द लोकल बॉडी. टीएमसी म्हणजे मी, आम्ही सर्वजण म्हणजे जे हाऊस लोकल बॉडी मध्ये बसतात सगळेच नगरसेवक, कन्सर्न ठाणेकर, म्हणूनच आम्ही तिथे बसले ना. वी ऑल कन्सिस्ट ऑफ टीएमसी टुगेदर, द ॲडमिनिस्ट्रेशन and the councillors and corporators, we together consist of TMC. तर माझं फक्त ठीक है, आम्ही मान्य करते कोर्ट के कॉन्फ्लिक्ट, कोर्ट के जो निर्णय है उसको कमिश्नर सर, ऑनरेबल कमिश्नर सर के से को भी, मगर इतनी घाई क्या थी कि थाने आहे ती जागा सोडून बाकीची तुम्ही घ्या. 24 एकर जागा सोडून 24 एकर जागा म्हटल्यावरती त्यात काय आलं की बाबा दयाबाई कंपनीची 193 एकर पैकी 24 एकर आम्हाला द्या, बाकी तुम्ही पूर्ण काय असेल ती फॉरेस्ट साठी घ्या. मग या ठिकाणी मी समजतो जी 24 एकर त्यांना दिले आली होती त्याला ताबा पावती देण्याचा अधिकार नगरपालिकेकडे नाही, कारण का ती जी जागा होती ती फॉरेस्टची आहे. फॉरेस्टच्या याच्यामध्ये ते ताबा पावती कसं काय देऊ शकतात? दुसरी गोष्ट, त्या 24 एकर जागेपैकी आम्ही तुम्हाला अजून 24 एकर देऊवरती निर्णय घ्यायचा अधिकार नगरपालिकेला आहे का? जी जागा वन क्षेत्राची आहे त्या जागेवरती आरक्षण आणि इतर जे सुविधा द्यायचं जे काम कटकारस्थान नगरपालिका करत आहे. एका बाजूला नगरपालिका सांगते काही जागा फॉरेस्टची आहे, दुसऱ्या बाजूला नगरपालिका सांगते का आम्ही त्याला आरक्षण. अशी शिळफाटा, गायमुख अशा अनेक ठिकाणी फॉरेस्टच्या जागा आहेत ज्याच्यावरती नगरपालिकेने अजूनपर्यंत कधी टीडीआर दिला नाहीये. वर्षानुवर्ष टीडीआर दिलेला नाही. मग आजच आधी आपण जर बघत असाल तर ही परिस्थिती एवढी भयावह होईल. एका बाजूला तुम्ही म्हणतायत हे जे 4 लाख फूट जे बांधकाम जे काय एक्स प्लस मायनस जे काय येणार आहे ते, परत आपण ॲमेझॉनचा विषय घ्या, म्हणजे आपली स्वतःची काही प्रणालीच नाहीये आणि आपण माथ्यावरती अजून काही घेऊन बसतोय. हे सर्व फक्त खेळ खंडोबा चाललेला आहे फक्त. आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या महासभेमध्ये आता स्थायी समिती नाहीये, मग महासभेमध्ये आमच्या मते 481(1) महाराष्ट्र महानगरपालिका या कायद्याच्या MMCच्या ऍक्ट नुसार हा विषय महासभेमध्ये यायला हवा होता. काही तज्ञांचं, अतितज्ञांचं असं म्हणणं आहे की जे यात पार्टनर असतील किंवा काही असेल, बिल्डर असतील, तर की बाबा मुळात फॉरेस्टच्या ह्या जागेवरती टीडीआर देण्यात येतच नाही. आज सगळ्यात मोठा तो कोई भी बिजनेसमैन या किसी का भी कुछ डेमोलिश होता है, कार्रवाई होती है, और मेरे को बुरा लगता है कोई भी थानेकर का नुकसान होता है तो बीइंग अ वुमन आई एम लिटिल सेन्सिटिव्ह इन दिस मॅटर. पण जेव्हा कन्स्ट्रक्ट, माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाला मला विचारायचं आहे की जेव्हा कन्स्ट्रक्ट होत आहे ही सगळी गोडाऊन्स आणि पब आणि हुक्का पण, तेव्हा तुम्ही झोपत आहे का? तेव्हा तुम्ही कारवाई का नाही करत आहे? मग एकदा काय अपघात झाला, मग त्याच्या नंतर जेव्हा एक लक्षवेधी आली, मग त्याच्या नंतर तुम्ही जाऊन त्याच्या नंतर जाऊन तुम्ही डिरेक्टली असा एवढा फास्ट हे घेणार, ऍक्शन घेणार? नाहीतरी आपण प्रत्येक वेळी तिथे जाऊन तक्रार करू, काय होत नाही. मग एकदा तुम्ही लक्षवेधी आली, मग त्याच्यानंतर तुम्ही जाऊन काय दाखवायला अशी कारवाई करायला चालू करत आहे. चांगली पद्धत ठीक आहे, तुम्ही कारवाई करा, पण पूर्ण ठाण्यात कारवाई करा. ठाणे, कलवा, दिवा, मुंब्रा सगळीकडे कारवाई करा. तुम्ही निष्पक्ष राहून कारवाई करा. पण हा जो विषय आहे हा विधानसभेत देखील मांडला गेला होता, विधानसभाच्या पटलावर देखील आलेला आहे, महापालिकेच्या पटलावर आलेला आहे, तरी सुद्धा प्रशासन कोणतीही कारवाई करताना पाहायला नाही. काल आम्हाला कमिशनर सरांनी आश्वासन दिले की कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. आणि जेव्हा मी कोठारी कंपाऊंडचं मेन्शन केलं, कमिशनर सरांनी मला आश्वासन दिलंय की कोठारी कंपाऊंड, बीट एनीवेअर इन होल ठाणे, कारवाई विल हॅपन इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी प्लेस. कारण मुंब्रा दिवा भागातल्या अनेक व्यवसायांवरती हातोडा चालवला जातो, मात्र या सगळ्या व्यवसायांना अभय दिलं जातं. काल माझं तेच पॉइंट ऑफ व्यू होता कि सी वी वेलकम अगर आप कहीं इलीगल जगहों पर और रिस्की जगहों पर आप कारवाई कर रहे तर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्यात कारवाई झाली पाहिजे. बरोबर. कोठारी कंपाऊंड, माझी माहिती अनुसार तिथे रिझर्वेशन ऑफ गोडाऊन्स आहे, मग तिथे पब, हुक्का पार्लर आणि हॉटेल कशा काय चालत आहे?
तिथे कारवाई होत का नाही? मग ठाण्यातला सील करणार आहे तुम्ही आणि मुंब्राला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे ना. सिलफाट्याला तुम्ही हातोडा मारणार आहे, असं नाही चालणार आहे. रिस्क इज रिस्क एव्हरीवेअर. महासभा देखील संपलेली आहे. महासभेमध्ये आपल्याला जे अपेक्षित निर्णय आहेत ते झालेले आहेत का, आणि आपलं काय नेमकं आक्षेप आहे? कालच्या महासभेमध्ये 2800 कोटीचा TDR या विषयामध्ये जी गोष्ट सांगण्यात आली की ही न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असताना महानगरपालिकेने दयाबाई कंपनीला ताबाभोवती दिली. न्यायप्रविष्ट असताना हे नव्हतं दिलं पाहिजे होतं. तदनंतर सुप्रीम कोर्टात जेव्हा गेले, सुप्रीम कोर्टात महानगरपालिका गेले, तारीख 20 होती. 7 तारखेला त्यांनी कन्सर्न फाईल केलं, ॲफिडेव्हिट दिलं, ॲफिडेव्हिट माघारी म्हणजे केस माघारीच घेतली त्यांनी. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी काहीतरी कालच्या त्या महासभेत चालू झालेल्या मसाल्यामध्ये हा 2800 कोटीचा TDR शिजतो. कारण की तो जो पहिला टॉपिक चालू करण्यात आला होता, खरं तर या लक्षवेधीवरती बोलायला पाहिजे होतं, तर वेगळा टॉपिक त्यात घुसवायचा होता, म्हणून दुसऱ्या या महासभेमध्ये या सर्व गोष्टी केल्या. दयाबाई कंपनीला जे देण्यात आलेलं सगळा हा 2800 कोटीचा घोटाळा, 2800 कोटीचा TDR हा देण्यात येणार आहे, तो आम्ही देऊन देणारच नाही. पहिली गोष्ट म्हणजे, पण यात सर्वात मोठा दलाल आहे जग्गू खेतवाल ठाण्यातला. ज्या पद्धतीने या TDRचं मूल्यमापन केलं जातंय, ठाणेकरांच्या पैशावरती खेळलं जातंय, त्या प्रकारेच न्यायप्रविष्ट आहे म्हणून ती लक्षवेधी घेतली नाही, आणि ती लक्षवेधी पुढच्या महासभेमध्ये घेऊयात. मग तोपर्यंत सभागृह नेत्यांनी पण सांगितलं की जोपर्यंत याच्यावरती काय पुढच्या महासभेपर्यंत किंवा याच्यावरती काय विषय होत नाहीये, टॉपिक होत नाहीत, तोपर्यंत त्यांना TDR देण्यात येणार नाही असं सांगण्यात आलं. तो टॉपिक तिथं थांबवला गेला. थांबवल्यानंतर आता सगळं आव्हाड साहेबांनी आणि मनोज प्रधान साहेबांनी तो स्पष्ट केलंच आहे. आव्हाड साहेबांची प्रेस झाली होती याच्यामध्ये, काल ट्विट केले त्यांनी. त्याचं सगळं स्पष्टीकरण आहे. त्या कोठारी कंपाऊंड पासून लगत असलेली ती 193 एकर, त्या जागेवरती 40 वर्षापूर्वी हा चालू झालेला वाद, दयाबाई कंपनी, त्यात 24 एकर मध्ये असलेलं बांधकाम आणि बाकी इतर फॉरेस्ट सगळं आहे ते. तर दयाबाई कंपनी स्वतः बोलली होती की बाबा माझी 24 एकर मला बाजूला द्या, बाकी तुम्हाला जे काय करायचं ते करा. हे जर असतं ना, म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय की नंतर 40 वर्षानंतर त्यांना आता 2017 मध्ये खूप मोठा असा पैसे भेटणारच असं त्यांना आयडिया सुचली. मोठे पैसे येतील, बांधकाम करून तर पैसे येणार नाहीयेत, मग काय करायचंय ते TDR घेऊन पैसे कमवायचे. तो हा 2800 कोटीचा TDR. फॉरेस्टची जागा, सर्व काही असेल ते फॉरेस्टचं असेल. टेकडी आहे 220 मीटरची, त्या टेकडीवरती पार्क करून कोण चालायला जाणार आहे? ठीक आहे, या सर्व गोष्टी करताना त्याच्यावरती ॲमेझॉन पार्क आहे ना, ते बायोडायव्हर्सिटी हे आहे. त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये असं आहे की बायोडायव्हर्सिटी असेल तर 0.8% फक्त TDR देण्यात येणार. म्हणून हे असं ते बाजूला करून पाक रिझर्वेशन घुसवून त्या प्रकारे तो 2800 कोटीचा TDR हा सगळ्यात मोठा खेळ आहे. खेळ खेळते कोण? महानगरपालिका आणि दयाबाई कंपनी. त्या दयाबाई कंपनीचा जो दलाल आहेत ते जग्गू खेतवानी. कोण खेळायला पाहिजे होतं याच्यामध्ये? त्या जागेच्या विरोधात कोण गेलं पाहिजे होतं? महानगरपालिका गेली नव्हती पाहिजे होती. जर ह्यांना कन्सर्न दाखल करायचं होतं दयाबाई कंपनीला, तर त्यांनी फॉरेस्टच्या विरोधात जागा क्लिअर करण्यासाठी करायला पाहिजे होतं का आम्हाला TDR द्या म्हणून महानगरपालिकेत गेलं पाहिजे होतं? हा सगळ्यात सर्वात मोठा खेळ, हा सर्वात मोठा जुगाड झालेला आहे पैसे कमवण्यासाठी, खिशे भरण्यासाठी. सर, या सगळ्यामध्ये ही वन खात्याची जागा आहे. वनमंत्र्यांना या संदर्भात काही पत्रव्यवहार करणार आहात का? कारण वन खात्याची कोणतीही भूमिका या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून येत नाहीये. वन खात्यात चढी चूप आहेत, मंत्री चढी चूप आहेत, शांत बसलेत, म्हणजे काहीतरी शिजलं असेल. त्याशिवाय तर असं होणार नाही. तो डोंगर 193 एकरचा डोंगर, संजय गांधी नॅशनल पार्क, त्याला तुम्ही पार्क बनवलात महापालिकेने, आणि पार्क बनवून ते विकताय तुम्ही. एखाद्या म्हणजे ठाणेकरांशी कशी विल्हेवाट लावायची, आता समथिंग याच्यामध्ये गोष्टी आहेत.
महानगरपालिकेमध्ये महासभा जेव्हा असते महासभेमध्ये हा विषय येऊ शकणार नाही असं काही तज्ज्ञांचं हुशार माणसांचं मत आहे. 2800 कोटीचा TDR, 2800 कोटीचा TDR, त्या TDR मध्ये 18,000 जवळजवळ घरं होणार. 16-17 MLD रोज पाणी द्यावं लागणार, महापालिकेला द्यावं लागणार. कचरा त्यांचा काढावा लागणार, महापालिकेला काढावा लागणार. रस्ते वापरणार, महानगरपालिकेचे वापरणार. ड्रेनेज लाईन जाणार, महानगरपालिकेचे जाणार. मग त्यात कन्सर्न त्या महासभेमध्ये हा विषय आला पाहिजे ना. 481H या अधिनियमानुसार हा टॉपिक महानगरपालिकेमध्ये महासभेमध्ये आला पाहिजे. त्यासाठी काही सर्वोच्च न्यायालयात आव्हान करणार होतं. करणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सुट्टी आहे, अजून एक माहिती आपल्याला सुट्टी आहे. चालू झाल्या आमची पहिली त्याच्यावरती 2800 कोटीच्या विरोधात याचिका दाखल झालेली असेल. महापालिकेला किती जागा रिझर्व्ह ठेवण्यात असं काही स्पष्टीकरण महापालिकेने दिलंच नाही. ही सगळी फॉरेस्टची जागा महापालिकेला फक्त त्या TDR वरती खेळायचंय. अधिकाऱ्यांचे खिशे भरले पाहिजे. ते 25,000 झाडांचं कत्तल होणार आहे. मात्र महापालिकेने असं सांगितलं की ते झाडं दुसरीकडे आम्ही लावू. कुठली झाडं लावलेली परत आली तुम्ही मला दाखवा. शिफ्टिंग केलेली झाड दाखवा. शिफ्टिंग केलेलं कुठलंही झाड दाखवा जे आज मोठं झाले. काय नाही, हे सगळं खेळ खंडोबा आहे. हा सगळं आपल्या नागरिकांना वेडा बनवायचा, ठाणेकरांना वेडा बनवायचा सर्व खेळ आहेत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. प्रकल्प महाराष्ट्राचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरतून तो वाद पेटला, विधानसभेत गाजला, तुमच्या कोर्टामध्ये गाजला आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये गाजला. असा विषय, त्याच्यामुळे आपल्याला कारशेड बदलावा लागला. असं असताना 193 गुंठे एकर ही जी जागा आहे, ही जी सरकारी जागा आहे, या सरकारी जागेला नगरपालिकेला द्यायचा अधिकार मुळात आहे का? मला आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना, जो आपण चौथा स्तंभ आहे, याला माझी एक भावनिक आव्हान आहे का आपण ह्याच्यावरती एक मताने आणि एक दिलाने भविष्यासाठी लढूया. आणि हे जे 193 एकर जी जागा, ज्याचा अधिकार मुळात नगरपालिकेला नाही आहे, मी ओरडतो, तू मला चूप कर, आपण दोघं मिळून हे वाटून खाऊ, अशा प्रकारचा हा जो अट्टहास या नगरपालिकेने धरलेला आहे तो कुठेतरी खोडून काढायचा आहे. आपण आम्हाला साथ द्या आणि जनतेला न्याय द्या आपल्या माध्यमातून, एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो.